काय ही प्रोफेशनल मीटिंग असती तर अशी गुलाबांनी सजवलेल्या हॉटेल स्वीट मध्ये नसती. ऑफिसमध्ये असते नाही का? शिवाय ती आईच्या थ्रू प्लॅन झाली नसती. मॅनेजर आहे माझा. ठीक आहे, पण आधी स्वतः खेळ सुरू करायचा, स्वतःच नियम करायचे, ते नियम स्वतःच तोडायचे. जुनी सवय तुझी. राघव, आरके आरके म्हणतात मला लोक, प्रोफेशनली. आणि आरके 1-to-1 मीटिंग्स करत नाही. जे काही बोलायचंय तिच्यासमोर बोल. मी अनोळखी माणसांसमोर कॉन्फिडेन्शियल गोष्टी नाही बोलत. सॉरी. ती अनोळखी नाहीये, पण माझी मैत्रीण आहे. आणि या फिल्मवर माझी पर्सनल मेकअप आर्टिस्ट सुद्धा. ओ राईट राईट राईट. आत्ता क्लिक झालं मला. ते करंट सेन्सेशन तूच आहेस ना? नऊवारी आणि नथ घालून जरा वेगळी दिसत होतीस तू. पण तो गाऊन मधला डान्स सुपर, माइंड ब्लोइंग, आवडला खूप जास्त. डिटेल स्टडी केलायस? नाही, फोटोशूट, ऍड सगळंच माहिती आहे. फ्रेम टू फ्रेम पाहिलीच वाटतं ऍड. अगदी. ऍड पण पाहिली, फ्रेम टू फ्रेम, आणि ऍक्टर्सना पण करावंच लागतं. डिटेल स्टडी करावाच लागतो ऍडचा, ऍक्टर्सचा. हाय, मी दीपा जगनेस. मोहिनी देवकर. नाईस टू मीट यू. मी या फिल्मची नवीन प्रोड्युसर आहे, त्यामुळे ही मीटिंग माझ्या टर्म्सवरच होईल. हो ना राघव? ओ आरके. ऍक्च्युली मला जरा महत्वाचं बोलायचं आहे त्याच्याशी. सो विल यू प्लीज वेट आउटसाइड? प्रोड्युसर आहेस ना, मग एकदा सांगून जर गोष्ट कळत नसेल तर काम करणार कसं आपण? पुन्हा एकदा सांगतो, ही इथेच थांबेल. तुला जे काही बोलायचंय तिच्या समोर बोल. हे बघ राघव, सॉरी, पण मी एक बोलू का? प्लीज. त्या एवढं म्हणतायत, त्यांना फक्त तुमच्याशीच बोलायचंय तर. आणि तसंही मला कळणार सुद्धा नाही तुम्ही काय बोलताय ते. त्यापेक्षा मी बाहेर थांबू का? गरज नाहीये, आम्ही बोलू तुझ्या समोर. प्लीज. आरके, मला अनकम्फर्टेबल वाटतंय. प्लीज मी बाहेर थांबू का? प्लीज. ठीक. थँक्यू. मला का बोलवलं असेल आरकेने इथे? या मीटिंग मध्ये माझं काही काम नव्हतं, आणि तरी सुद्धा.
अबे अबे So, tell me, what's new? Oh, that girl is new. हुशार आहे, प्रोफेशनल आहे, जेन्युइन आहे. हेच ऐकलं होतं तिच्याबद्दल. वुड लाईक टू नो मोर अबाउट हर. का ही मीटिंग प्रोफेशनल आहे ना आणि त्या माझ्या पर्सनल गोष्टी आहेत. वेळ कमी आहे माझ्याकडे. जे बोलायचं ते बोल आणि संपव. इतक्या वर्षांमध्ये तू बदलला असेल असं वाटलं होतं, पण इतका राघव कारखानीस एका मुलीची शील्ड बनवून मला भेटायला आला. आय कॉन्ट बिलीव्ह दिस. मी तुला सोडलं म्हणून माझा रागराग करत असशील हे वाटलं होतं. पण मला घाबरतो हे आजच कळलं. आरके, यू क्रॉसिंग युअर लिमिट्स. प्रोफेशनल मीटिंग आहे ही. काय आहे ना, आरकेला भीती तुझी नाही आहे, स्वतःची आहे. कारण आता माझं असं वर्जन बाहेर येईल जे पाहिलं नसेल कधी. मला पाहायचंय ते वर्जन. मला पाहायचंय. काय नाही आज माझ्याकडे. पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, सगळं टॉपलंय मी आता इंडस्ट्रीमध्ये. तरी काहीतरी इनकम्प्लीट वाटतं. तू मला कम्प्लीट करू शकतोस. स्टे अबे, परिणाम वाईट होतील याचे. दीपाला, तुझ्या दीपाला धमकी देतोयस? धमकी नाही आहे, सावध करतोय. ही प्रोफेशनल मीटिंग आहे. डोंट क्रॉस युअर लिमिट्स. खरं तर मी इथे याचं कारण नव्हतं, फक्त आईने सांगितलंय म्हणून आलोय. आणि आय थिंक आपलं बोलून झालंय. तरी भेटायला आलास? हं? तरी भेटायला आला? या उत्तरात मला मिळालं जे मिळायचं होतं, आणि कळलं पण जे कळायचं होतं. मी एक्स दीपाला नाही भेटायला आलोय, थोडीसर दीपाला भेटायला आलोय. कमवून राघव. इनफ इनफ. हॅलो हॅलो मोहिनी, कुठे आहेस तू आणि जिथे कुठे गेलीस सारखे तुला तिथे का घेऊन गेलाय? हे बघ दी, हे बघ, मला आत्ताच्या आत्ता सगळं खरं सांगा. मला जर सोशल मीडियावरून कळलं ना तर तू बघ मी तुझं काय करते घरी येऊन. दी मला खरंच माहित नाहीये मी इथे का आले ते. आपली ती फिल्म होती ना बंद पडलेली, ती पुन्हा सुरू होती.
काय? ती ती ज्यात मी आरकेच्या बहिणीचा रोल करत होते ती? हो, आणि आर के मला इथे नवीन प्रोड्युसरला भेटायला घेऊन आलाय. काय? तुला घेऊन गेलाय म्हणजे तुझा रेफरन्स देणार आता तो? आणि नाही 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 नाही, आतमध्ये मीटिंग सुरू आहे, मी बाहेर उभी आहे. ठीक आहे. मग कोण आहे नवीन प्रोड्युसर? अगं, त्या हिरोईन होत्या ना दीपा, त्या आहेत नवीन प्रोड्युसर. दीपा? आर यू शुअर हेच नाव आहे ते? हो. का ग? मी दीपा म्हणजे द दीपा, आरकेची एक्स. त्यांचं केवढं गाजलेलं अफेअर होतं माहितीये का तुला? त्यांच्या ब्रेकअपच्या वेळी केवढा मोठा स्कॅन्डल झाला होता. पण आर यू शुअर दीपाच आहे प्रोड्युसर? हो. का आलीये परत ही आरकेच्या लाईफ मध्ये? ते मला कसं माहित असेल? खरं तर आता आर केनी माझी त्यांची पर्सनल मेकअप आर्टिस्ट म्हणून ओळख करून दिली. एक मिनिट, तू पर्सनल मेकअप आर्टिस्ट आरकेची? हो, म्हणजे आर केनी त्यांना त्यांची पर्सनल मेकअप आर्टिस्ट म्हणूनच ओळख करून दिली. म्हणजे दिस इज क्रेझी. आता काय, आपल्यात कधीच काही होऊ शकत नाही. वाऱ्यावर सोडून गेली होतीस मला, आता मला तुझीच काय, कोणाचीच गरज नाही. तुला जे हवं होतं ते मिळालं. तू जी आहेस तो तुझा चॉईस होता. एकटे राहा, हा तुझा राघव नाही आहे, सुपरस्टार आरके आहे. आणि आरकेलाही कुठलाही संबंध ठेवायचा नाही आहे तुझ्याशी. माइंडेड. बरोबर आहे. बरोबर बोलतोयस तू. आज मी एकटी आहे, हा माझाच फॉल्ट आहे. मला खूप गिल्टी वाटतंय राघव. अग्री मी तुला सोडून गेले, जुगार खेळले. ऑफकोर्स, म्हणजे राजेश सारख्या प्रोड्युसर सोबत लग्न करणं म्हणजे जुगारच होता. आणि मी तो जुगार खेळले. रेस्ट इज हिस्ट्री. पण तू अजूनही सिंगलच आहेस. त्या मोहिनीचं नाव ऐकल्यानंतर मला वाटलं होतं की वी हॅव फाउंड समवन. पण तू म्हणतोयस की ती तर मैत्रीण आहे. का राघव? मी सांगू? कारण तू अजूनही आपल्या पास्ट मध्ये अडकलास. अजूनही तिथेच आहेस. काय ना, प्रेम या शब्दाचा तिरस्कार वाटतो होता मला. तूच दिलायस गिफ्ट म्हणून. पण सीम्स की तूच अजून पासमधून बाहेर आली नाहीयेस. ही गुलाबाची फुलं तुझ्या प्रियकरासाठी असतील ना? तो प्रियकर मी नाही, कळलं? सो तूच आता पासमधनं बाहेर आहे. बघूया ना आपण कोण अडकलंय ते. तू पण इथेच आहेस, मी इथेच आहे. हो, एनिवे काय घेणार? जिन, विस्की, कॉकटेल? सोडली बघ दारू. आणि तसंही आरके बरोबर काम करणं हेच आता सेलिब्रेशन असणार आहे तुझ्यासाठी, नाही का?
सी ऑन सेट्स. झाली मीटिंग. चल. तुम्हाला राग आलाय का माझा? चल. I like this attitude, man. Good way. राघव इतका इंटेन्स नव्हता, पण आरके आहे. इंटरेस्टिंग. अरुडने समाज सगळं फसाड आहे. तुझे दाखवण्याचा प्रयत्न करतोयस ना राघव, तू तो नाहीच आहेस. कितीही प्रिटेंड कर, यू आर स्टील माय राघव. तुझा इगो जितका मोठा आहे तितकीच मी हट्टी आहे. Just do it and watch. तू पुन्हा माझाच होणार. माझाच. सांगा ना सर, चिडलात का तुम्ही माझ्यावर? थँक्यू. कशासाठी? म्हणजे एका शब्दावर तू माझ्या बरोबर आलीस त्यासाठी. सॉरी, पण राहून राहून एक प्रश्न मनात येतोय, विचारू का? तुम्ही मला का आणलं होतं आज? म्हणजे दीपा मॅडम तर मला ओळखत सुद्धा नव्हत्या. सॉरी, मला तुम्हाला हर्ट करायचं नव्हतं. पण सांगा ना, मला का बोलवलं होतं आज? थोडा वेळ आहे तुझ्याकडे? थोडा वेळ आहे का तुझ्याकडे? हो. विशाल, गाडी सेटवर घे. एक मिनिट दादा, आपण सेटवर चाललो का? खूप प्रश्न आहेत ना तुला माझ्याबद्दल, माझ्या स्वभावाबद्दल, माझ्या वागण्याबद्दल. आज सगळ्या प्रश्नांची उत्तर देऊन टाकायची आहेत मला. सगळं सांगायचंय. हे मोकळ्या सेट सारखी आयडियल जागा नाही मन मोकळं करायला, नाही का? तुला थोडा वेळ आहे ना नक्की? चल. गाईस, आतापर्यंत तुम्ही जे काही शूट केलं होतं ते सगळं मी स्क्रॅप करते. काय? येस, बिकॉज दॅट स्क्रिप्ट वॉज अ पीस ऑफ गार्बेज. हिरो आणि हिरोईनची केमिस्ट्री हायलाइट झाली पाहिजे असे सीन्स लिहायला सांगा रायटरला. त्याच्यासोबत कॉल करून घ्या आणि ठरवा. पण दीपा मॅम, उद्यापासून आपलं शूटिंग सुरू होणार आहे. आपण फ्लोअरवर जातोय. एका रात्रीत चेंजेस. सो वॉट, रायटर आहे ना तो. 24/7 त्याला ऑन टोज राहावं लागणार आहे. पण दीपा मॅम, आपण फिल्म करतोय, सिरियल नाही. व्हॉटएव्हर.
त्या रायटरला सांगा मी सांगेन ते चेंजेस करायला, नाहीतर मी त्याला चेंज करेन. नाही पण मग शूट शूट उद्यापासूनच चालू करूया. आणि मी सांगते पहिल्या शेड्यूलमध्ये ना असे छान रोमॅन्टिक सीन लावा, म्हणजे त्याच्यामध्ये डान्स असला पाहिजे, गाणी असली पाहिजेत. आणि थोडक्यात पहिले काही दिवस फक्त माझे आणि आरकेचे सीन्स असतील. बरेच मुकुंद. पण दीपा मॅम, आपला रायटर गेली 5 वर्षे या स्क्रिप्टवर काम करतोय. त्याचा 21वा ड्राफ्ट आहे हा. तो नाही रेडी होणार आहे असे चेंजेस करायला. आरकेच्या स्टाफची लिस्ट रीड इट. पण मॅम हे स्क्रिप्टचं आय सेड रीड इट. सॉरी दीपा मॅम, एक प्रॉब्लेम आहे. काय? जे गेली खूप वर्ष आरके सरांचा एक फिक्स मेकअप आर्टिस्ट आहे इस्माईल म्हणून, त्याचं नाव मिसिंग आहे. हो, आरकेनेच काढलं त्याला. मोहिनी नावाची एक मुलगी त्याचा मेकअप करणार आहे. काय? मोहिनी का करेल आरके सरांचा मेकअप? काय झालं म्हणजे? मोहिनीने सांगितलं नाही का तुला? नाही, पण ती का काही सांगेल ना मला. मुकुंद, मी प्रोड्युसर आहे सिनेमाची. कोणाचं कुठे काय, कोणाशी काय चालू असतं, मला सगळ्या बातम्या असतात. तू प्रेम करतोस ना तिच्यावर? लग्न करायचंय तिच्याशी, पण अजून काही उत्तर मिळत नाहीये. मॅम, तुम्हाला कसं? मला कसं कळलं, कोणी सांगितलं हे इम्पॉर्टंट नाहीये. पण आता मी तुला जे काही सांगणार आहे दॅट इज इम्पॉर्टंट. म्हणजे तुझ्या टीमला पण सांग आणि स्वतः तू सुद्धा त्या मोहिनीवर जरा बारीक लक्ष ठेव. कसं आहे ना, आरके इज अ सुपरस्टार. 3 महिन्यांनी त्याला नवीन खेळणं लागतं. आता तुम्हाला म्हणून सांगते, मला आरकेशी 1-on-1 मीटिंग करायची होती, म्हणून मी आरकेला इथे बोलवलं होतं एकट्याला. तो मोहिनीला घेऊन आला होता. काय? See? Even you are shocked. I was shocked. But he is having fun. आणि त्याच्याकडे फेम आहे. त्या फेमला भाळून मुली काय नाही करत त्याच्यासाठी. सो प्लीज बी केअरफुल. नाहीतर आरकेमुळे तुझं आणि मोहिनीचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला वेळ नाही लागणार. मी तर म्हणते लग्न करून टाक सरळ. जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर. ओके फाईन, बस झालंय चिटचॅट. ते रायटरचं काय म्हणत होतस तू? नाहीच होणार का? तुम्हाला आरके सरांसोबत रोमॅन्टिक सीन करायचे आहेत ना? होईल, सगळं होईल. मी बसतो डोक्यावर रायटरच्या. गुड. आणि हा, अजून एक गोष्ट. इथून निघाल्यानंतर आरके मोहिनीला कुठेतरी घेऊन गेलाय. माहित नाही कुठे, पण कुठेतरी घेऊन गेलाय. मी शोधेन तिला. पण आरके सरांसमोर तिला कसं सांगू की घरी चल म्हणून? का नाही सांगू शकत? म्हणजे ते खूप तू प्रेम करतोस ना रे तिच्यावर. हं. लग्न करायचंय ना, आणि आपल्या प्रेमावर हक्क गाजवता आला पाहिजे. त्या माणसासाठी काहीही करायची तयारी असली पाहिजे. मग समोर आरके असू दे किंवा वारके. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आजपासून तू कोणालाही काहीही बोलू शकतोस. अगदी काहीही. कारण आजपासून तू माझ्या कोर टीम मध्ये आहेस. माझा माणूस. आणि त्यांना ते ऐकावं लागेल. कळलं? येस मॅम, थँक्यू. येतो मी. मीटिंग इज ओव्हर. गेट आउट.